नमस्कार. श्री स्वामी समर्थांच्या लीला आणि चरित्रावर आधारित एक पारायण स्वरूप नाट्य आपण सादर करीत आहोत. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ याचे निर्माते आहेत शशिकांत डहाके आणि ज्योती डहाके. मी सुबोध सुरजीकर याचा दिग्दर्शक आणि अशोक कुलकर्णी हे मुंबईहून आलेले कलावंत हे स्वामींची भूमिका करणार आहेत. एकूण 57 कलावंतांचा समावेश यामध्ये आहे. नृत्य, नाट्य, संगीत आणि प्रकाश योजनेचा सुंदर मिलाफ यामध्ये आपणास पाहायला मिळेल. तर मी आपणा सगळ्यांना विनंती करतो की आवर्जून नाटक बघायला या आणि स्वामीमय वातावरणामध्ये रंगून जा. धन्यवाद. या कार्यक्रमाच्या पासेस आहेत, कारण की निःशुल्क ठेवलं तर गर्दीवरती आळा येणार नाही. जितक्या पासेस आपण छापलेले आहेत तिथे सिटिंग अरेंजमेंट जितकी आहे त्याच्यासाठी संपर्क शशिकांत डहाके, अजय डबीर यांच्याशी साधायचा आहे. त्यांच्याकडनं प्रवेश पासेस मिळतील. कोणीही तसं आलं आणि जागा नसेल तर उभं राहावं लागलं त्या आम्हालाही पटत नाही आणि स्वामी भक्त म्हणून त्यांनी पण करू नये. इंटिमेशन असली कोण कोण येणार आहे, किती जणं येणार आहेत, तर त्याप्रमाणे त्यांची व्यवस्था करता येईल, कारण की हॉलची पण एक मर्यादा आहे. आज या पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत आनंद असा होतो आहे की एक प्रश्न असा विचारला गेला मला की सध्याची तरुण पिढी परत अध्यात्माकडे येईल का? तर नक्कीच येईल, हा माझा विश्वास आहे. आणि हा विश्वास आम्ही देवारा, आमची नाट्यसंस्था, शशिकांत डहाके आमचे निर्माते, सुबोध सुरजीकर आमचे दिग्दर्शक आणि मी एक स्वामी सेवक या नात्याने अत्यंत विनम्रपणे तुम्हाला सांगतो की नक्कीच आम्ही ह्याच्यामध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करू, कारण या नाटकामध्ये ती ताकद आहे. मी हक्काने सांगतो, या नाटकामध्ये ती ताकद आहे. स्वामींच्या प्रकटीकरणापासून ते स्वामींच्या देहत्यागापर्यंत एक एक प्रसंग असे अंगावर येतात आणि ते प्रसंग करताना देखील किंवा स्वामींच्या देहत्यागाच्या सीनला समोरच्या प्रेक्षकांसह आमचे कलाकार रडत असतात. ही या स्क्रिप्टची ताकद आहे आणि ही या विषयाची ताकद आहे. जे ज्या पद्धतीने ह्यांनी मांडलं आहे ते बघण्यासाठी तुम्हाला अत्यंत विनम्रपूर्व मी तुम्हाला विनंती करतो की येत्या सोमवारी संध्याकाळी 7 वाजता सुरेश भट सभागृहामध्ये तुम्ही नक्की या आणि आमची स्वामी सेवा बघा. आणि आमची स्वामी सेवा जर तुम्हाला आवडली तर इतरांना सांगा आणि इतरांना सांगून आपल्या या स्वामी सेवेचा नक्की प्रसार करा. धन्यवाद. झाले की स्वामींची सेवा करता करता किंवा ही भूमिका करता करता बरेच ठिकाणी मला बोलावणी येतात, लोकांशी सुसंवाद साधला जातो. तर त्यावेळेस मी नेहमी सांगतो की हे जे आहे ह्याची सांगता स्वामींच्या एका बोधवाक्याने मी करत असतो. तर ते बोधवाक्य असं आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. धन्यवाद.